शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी LRMC अर्थात लेझी रेंजर्स या मोटरसायकल क्लबच्या माध्यमातून खास रॅली काढण्यात आली आहे। कल्याणच्या दुर्गाडी चौकातून काढण्यात आलेली बाईक रॅली 118 किलोमीटरचा प्रवास करून शिवनेरी गडाच्या पायथ्याशी पोहोचली आहे। या बाईक रॅलीमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, पुणे या ठिकाणचे 300हून अधिक बाईक रायडर्स सहभागी झालेले होते। या बाईक रॅलीचं यंदाचं 7वं वर्ष होतं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील या बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला सुद्धा पाहायला मिळालाय। गड किल्ल्यांचं संवर्धन, शिवरायांचे विचार, सामाजिक भावना याबरोबरच महाराष्ट्राचे मर्दानी खेळ अशा विविध रंगांनी रंगलेल्या या रॅलीचा हा खास रिपोर्ट पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा देखील LRMC या बाईक रायडर्स क्लबकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कल्याणच्या दुर्गाडी चौकापासून ते शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यापर्यंत ही बाईक रॅली जी आहे ती निघालेली पाहायला मिळते। या बाईक रॅलीमध्ये ठाणे, नवी मुंबई, मुंबई, कल्याण आणि नाशिक आणि त्यानंतर पुण्यापासूनचे बाईक रायडर जे आहेत ते सहभागी होणार आहेत। एकूण 300हून अधिक बाईक रायडर्स जे आहेत ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर पाहिलं तर आपण शिवजयंतीनिमित्त राज्यातून ठिकठिकाणाहून बाईक रॅलीचं आयोजन केलं जातं, मात्र या बाईक रॅलीचं उद्दिष्ट जे आहे ते खूपच महत्वाचं आहे। गड किल्ल्यांचं संवर्धन करावं, गड किल्ल्यांचं जतन करावं हा उद्देश घेऊन ही बाईक रॅली जी आहे ती कल्याणच्या दुर्गाडी चौकातनं निघालेली पाहायला मिळते। आता ही रॅली जी आहे ते पुढे सरसावणार आहेत। शिवगर्जना आणि राष्ट्रगीताने ह्या रॅलीची खरं तर सुरुवात झालेली पाहायला मिळते। सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं या बाईक रायडर्सनी पूर्णपणे हेल्मेट असेल किंवा सुरक्षा कवच लावूनच ही बाईक रॅलीला जी आहे ती सुरुवात केलेली पाहायला मिळते। आता ही रॅली जी आहे कल्याणहून निघालेली पाहायला मिळते आणि ही रॅली थेट शिवनेरीच्या गडापर्यंत पोहोचणार आहे। त्या ठिकाणी सामाजिक संदेश देखील देण्यात येणार आहेत, शिवरायांचे विचार देखील त्या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत। या बाईक रॅलीमध्ये महिला रायडर्सचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। या बाईक रॅलीचं यंदाचं 7वं वर्ष आहे। दुर्गाडी चौकातनं दरवर्षी ही बाईक रॅली जी आहे ती निघालेली पाहायला मिळते। त्याचप्रमाणे यंदा देखील ही बाईक रॅली जी आहे ती दुर्गाडीच्या चौकातनं जी आहे ती निघालेली पाहायला मिळते आणि या रॅलीची सांगता जी आहे ती शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी होणार आहे आणि शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्याच्या नंतर शिवनेरी गडावर जाऊन शिवरायांना वंदन हे सर्व रायडर्स करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि पुढारी न्यूज देखील या बाईक रायडर्सच्या माध्यमातून, बाईक रॅलीच्या माध्यमातून पुढारीचा प्रवास देखील कल्याण दुर्गाडीपासून ते शिवनेरीचा आपण करणार आहोत। शिवजयंती निमित्त कल्याण दुर्गाडी चौकातून निघालेली बाईक रॅली आता
शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेली आहे. सर्व बाईक रायडर्स जे आहेत ते या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पाहायला मिळत आहेत. काही महिला देखील पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत. नेमका त्यांचा काय या रॅलीतला अनुभव असतो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. ताई, किती वर्षापासून या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि काय नेमका अनुभव या रॅलीचा आहे? मी मागच्या वर्षीपासून सहभागी व्हायला लागलेली आहे. त्याच्या आधी मला असं वाटायचं की आपण महाराजांसाठी किंवा महाराजांना भेटण्यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने यावं. सो मला लास्ट इयर कळलं की हे बाईक रॅली अरेंज करतात आणि महाराजांच्या इथे भेट देतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे उपक्रम होतात आणि छान वाटतं त्यांच्याबरोबर यायला. जो आपण एक बोलतो ना की एक श्वास असतो, तो सगळ्यांचा जो एकत्र येतो तो काहीतरी वेगळाच होतो. काही ताई आणखी आपल्यासोबत आहेत. ताई, कसा हा अनुभव असतो बाईक रॅलीचा? शिवजयंती निमित्त जी काही रॅली निघते, आतापर्यंतचा अनुभव कसा आहे? खूप छान आहे. म्हणजे महाराजांच्या वेळेस जसे महिला सुद्धा पराक्रमी होत्या, तर हा एक असं म्हणू शकतो की मेल डॉमिनेटेड फील्ड आहे. म्हणजे बाईक चालवणं हे नेहमी पुरुषाचंच काम असतं, पण ते कुठेतरी येऊन ओव्हरकम करून आता आज येताना पडलो सुद्धा, पण म्हणजे मजा येते आणि ते परत असं म्हणतो तो पराक्रम परत गाजवल्यासारखी फील येते. असं आहे. नेहमीच या रॅलीच्या माध्यमातून काहीतरी सामाजिक संदेश देण्याचं काम केलं जातं. यंदा काय सामाजिक संदेश घेऊन तुम्ही या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाला? 7 वर्षापासून जेव्हापासून ही महाराईड चालू केलेली आम्ही, सो सगळ्यात मेन आमचा जो मेसेज असतो तो असतो की किल्ल्यांचं संवर्धन करा. आणि नेहमी आता बाईकर्सचं थोडीशी इमेज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या ऑल ओव्हर भारतामध्ये अशी खराब आहे की अरे कसेही वगैरे वगैरे चालवतात. सो जर तुम्ही बघितलं असेल, तुम्ही आय थिंक सकाळी पण होता आम्ही निघताना, सो डिसिप्लिनने येतो आम्ही. सगळीकडे हाच मेसेज असतो की रायडर्स काय सगळे असे तसे वाकडे तिकडे नसतात, आम्ही डिसिप्लिनने येतो. आणि राईड करून जेव्हा पण आमचे जेवढे पण बायकर्स येतात, तर आमचा सगळ्यात मेन गोष्ट हीच आहे, महाराईडसाठी एक महाराजांना आम्ही ऑफकोर्स एक ट्रिब्यूट म्हणून येतो इथपर्यंत, आणि किल्ल्यांचं संवर्धन करा, हा मेसेज असतो. दादा, काय नेमका अनुभव असतो ह्या बाईक रॅलीमध्ये? कल्याणपासून ते शिवनेरीच्या पायथ्याशी तुम्ही येता दरवर्षी, काय नेमका अनुभव असतो? सर्वप्रथम मी तुमच्या पुढारीचे पूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद आणि सगळे रायडर्स ज्या इकडे आलेले आहेत, मुंबई, पुणे, नाशिकवरून, त्यांच्या सगळ्यांचे रायडिंग एक्सपिरियन्स शिवनेरीला येण्याचा मुंबईवरून खूपच वेगळा विलक्षण अनुभव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या सगळ्या रायडर्सना मॅनेज करणं, एवढ्या सगळ्या रायडर्सला कॉन्वॉयला सोबत घेऊन येणं इकडे हा एक वेगळा टास्क आहे, पण तो आम्ही व्यवस्थित आणि एकदम उत्तमरित्या पार पाडतो. दरवर्षी होणारे म्हणजे बरेचसे संकट येतात मध्ये आम्हाला, पण आम्ही तो व्यवस्थितरित्या पार पाडतो. किती वर्षापासून या रॅलीमध्ये सहभागी होतोय आणि खरं तर रायडिंग करताना कशा प्रकारची काळजी जी आहे ती घेतली जाते? माझं हे स्वतःचं 5वं वर्ष आणि विद रॅली, आणि ग्रुपमध्ये मी 4 वर्ष झाले आहे या LRMCच्या. आणि आपण काळजी म्हणजे लाईक सगळे कॉन्वॉय जसे ह्यांनी सांगितलं दादांनी, तसं आपण डिसिप्लिनमध्ये फॉलो करतो. डिसिप्लिनमध्ये असल्यामुळे कुठलाही अपघात होत नाही, आणि अपघात जरी झाला किंवा काही गडबड जरी झाली, पाठी आपल्याकडे एक अँब्युलन्स असते ज्याकडून आपल्याला सांभाळलं जातं. तसं जनरली काही होतच नाही, बट इट वॉज रिअली गुड. आणि LRMC सोबत तर आतापर्यंत सगळ्यात जास्ती प्रमाणात मी राईड्स केलेले आहेत, आणि सगळ्यात सुंदर डिसिप्लिन आणि सगळं प्रॉपरली ऑर्गनाईज केलं जातं इथे. असं, थँक्यू. काय नेमका अनुभव सांगशील जो प्रेक्षकांना शेअर करावा असं वाटेल तुला? ओके, सो सर्वप्रथम मी मॅक्सिस नाशिकला रिप्रेझेंट करतोय. सो नाशिकवरून आमची टीम LRMCला मागच्या 6 वर्षापासून सपोर्ट करतोय आम्ही. सो हे आमचं 6वं वर्ष आहे जे आम्ही महाराईडसाठी आलेलो आहे. सो प्रत्येक वर्षाचा जर एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर इथे येणं, गल्ले आपले गडकिल्ले संवर्धन वगैरे याच्याबद्दल मेसेज स्प्रेड करणं, बिकॉज आजचं यूज जर तुम्ही बघाल तर तेवढं लोकांमध्ये राहिलेलं नाहीये. सो आपण हा एक प्लॅटफॉर्म दिलाय लोकांना की इथे या आणि आपण पण तो मेसेज स्प्रेड करतोय. सोशल मीडिया जे आपलं सगळ्यात मोठं आता हत्यार आहे, त्याच्या थ्रू आपण हा मेसेज स्प्रेड करतो. इथे आपण ते पोवाडे वगैरे सादर करतो. सो थँक्स फॉर LRMC फॉर दॅट, अँड येस, वी विल कीप सपोर्टिंग दिस फॉर नेक्स्ट इयर ॲज वेल. LRMCची जी बाईक रॅली जी आहे ती आता शिवनेरीच्या पायथ्याशी आलेली आहे. काही वेळातच या ठिकाणी मर्दानी खेळ खेळले जाणार आहेत, सादर केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक संदेश हे या बाईक रॅलीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. यंदाचं 7वं वर्ष आहे, पण यंदा देखील या रॅलीला मोठा प्रतिसाद तरुणांचा आणि बाईक रायडर्सचा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो.
Hong Kong.